नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण राशींचे चिन्ह आणि नक्षत्रांची चिन्ह हे बेसिक नॉलेज घेतलं आहे. आता आपल्याला असं बघायचं आहे की ही कालपुरुषाची कुंडली आहे, जी आपली मेष लग्नाची कुंडली आहे, निसर्ग कुंडली जिला म्हणतो ती कालपुरुषाची आहे. आता जेव्हा ही कालपुरुषाची कुंडली आहे तेव्हा त्याला अवयव आहेत ना प्रत्येक स्थानामध्ये. प्रथम स्थान हे तुमचं डोकं दाखवतं, डोकं, त्यातलं रक्ताभिसरण, तुमचं बीपी, हे सगळं, आणि चेहऱ्यावरचे जे अवयव समोर दिसतात त्यांची ठेवण एवढं दाखवतं. द्वितीय स्थान जे आहे त्याला आपण धनस्थान म्हणतो, हे स्थान तुमचा घसा, गळा, मान, हे सगळं, वाचा, रसना, तुमची जीभ, पंचेंद्रियांचं आतलं कार्य, हे सगळं धनस्थान दाखवतं. तृतीय स्थान हे कान, हात आणि रेस्पिरेटरी सिस्टीम, श्वसन संस्था, फुफ्फुस, बरगड्या, वायुकोश, हे सगळं तृतीय स्थानामध्ये. श्वासनलिका आणि अन्ननलिका ज्या इथे आलेल्या आहेत, या घशातून पुढे आल्या आहेत, त्याच्यामुळे श्वासनलिका आणि अन्ननलिकांचं आरोग्य हे धनस्थान आणि तृतीय स्थान दोन्हीमध्ये दिसतं. चतुर्थ स्थानात छातीचा पिंजरा, वक्ष किंवा छाती ज्याच्यामध्ये हृदय आहे, आणि तिथे आहे श्वासपटलाच्या वरचं पोट जिथे खाल्ल्यावर अन्न पडतं. पंचम स्थान हे स्नायूंचं स्थान आहे, हृदय शरीरातला सर्वात मोठा स्नायू आहे म्हणून हृदयाचं आरोग्य हे पंचमावरून दिसतं. षष्ठ स्थान हे पंचमाच्या खाली आपल्या सगळ्या पचन संस्थेवर हे स्थान पडतं, म्हणजे तुमचं जठर, स्वादुपिंड, तुमची लिव्हर, हे सगळ्या गोष्टी, मोठं आतडं, लहान आतडं, हे सगळं षष्ठामध्ये आहे, पचन संस्थेमध्ये आहे. सप्तम स्थान हे तुमच्या ॲबडॉमेन, बेंबीच्या खालचं पोट किंवा त्याच्या मागचं पोट, म्हणजे जिथे तुमची जननेंद्रियांची सुरुवात आहे. पुरुषांचं वृषण आहे, बाईचा बीजांडकोश आहे किंवा गर्भाशय आहे, किंवा हे आहेत काय ओव्हरीज तिथे आहेत, मूत्रमार्ग तिथे आहे, सुरुवात. आणि पुनरुत्पादनाच्या अवयवांचं कार्य इथे चालत नाही, सुरुवात इथे आहे, कारण हे शुक्राचं स्थान आहे. सप्तमा स्थान हे निसर्ग कुंडलीप्रमाणे तूळ राशीच्या शुक्राचं असल्यामुळे भावनिक आनंद मिळवणार आहे, इथे कृती नाही. अष्टम स्थान हे वृश्चिक राशीचं म्हणजे मंगळाचं आहे, मंगळाकृतीचा कारक आहे, इथे पुनरुत्पादनाची कृती करणारे अवयवांचा जो भाग आहे तो इथे येतो. इथे तुमचे प्रायव्हेट पार्ट्स, गुदद्वार, मूत्राचे जे काही रोग होतात ते. शुक्र हा सप्तमामध्ये मूत्राचा कारक आहे, कारण तो ॲसिडिक गोष्टींचा कारक आहे, पण अष्टम स्थानामध्ये त्याच्यामधून होणारे किंवा गुप्त रोगांचं अष्टम स्थान हे स्थान आहे. भाग्यस्थान इथले जे अवयव आहेत ते मांडी आणि तुमचे नितंब, म्हणजे तुमच्या पायाची जी सुरुवात होते कमरेपासून खाली, तिथले स्नायू इथे दिसतात. दशम स्थान जे आहे हे मकर राशीचं हाडं आणि गुडघे हे इथे दिसतं. यानंतर एकादश स्थानामध्ये नडगी, पोटरी, घोटे हे दिसतं, आणि द्वादश स्थानामध्ये पावलं दिसतात. एकादशामध्ये कान पण दिसतो. द्वितीय स्थान आणि द्वादश स्थान दोन्ही एका वेळेला, बाईच्या कुंडलीत द्वितीय डावा डोळा, पुरुषाच्या कुंडलीत द्वितीय उजवा डोळा, बाईच्या कुंडलीत द्वादश उजवा डोळा, पुरुषाच्या कुंडलीत द्वादश डावा डोळा, हे वेगळं आहे. कान तृतीय आणि एकादशात आहे, आणि धनस्थानामध्ये दोन्ही डोळे आहेत. एवढं फक्त दोन दोन असणारे अवयव आहेत. हात मात्र दोन्हीही तृतीयामध्ये आहेत. पाय हे तुमच्या पायाचे जे विभागणी मी केली आहे त्याप्रमाणेच आहेत, कारण मांडीपर्यंत, मांडी आणि गुडघ्यापर्यंतचा पाय भाग्यात येतो, गुडघे तुमच्या दशमात जातात, नडगी पोटरी एकादशात जातात, आणि पावलं द्वादशात जातात. असे तुमच्या स्थानातले सगळे अवयव आहेत. हे स्थान दाखवतं. ह्याच्यापुढे आपण बघायचं की नक्षत्र पण अवयव दाखवतात. नक्षत्रांची चिन्ह आपण पाहिली, नक्षत्रांचे स्वामी आपल्याला माहिती आहेत, पण नक्षत्र अवयवाचे पण द्योतक आहेत. अश्विनी नक्षत्र हे दोन्ही गुडघे दाखवतं, भरणी ही जनरल केस दाखवतो अंगावरचे, कृत्तिका कंबर दाखवते, रोहिणी फक्त दोन्ही गुडघे एकदम दाखवतं, आणि ज्याच्यामध्ये अश्विनी गुडघे दाखवते, इथे अश्विनी नक्षत्र दशमात असेल तर गुडघ्याचा त्रास असतो, आणि रोहिणी नक्षत्र पण दशमात असेल तर गुडघ्याचा त्रास असतो. मृग नक्षत्र, मृग नयना असा एक शब्दप्रयोग आहे मराठीमध्ये, नयना डोळ्यावर पडतं मृग नक्षत्र. आर्द्रा डोक्यावरचे फक्त केस, पुनर्वसू हाताची बोटं, पुष्य चेहऱ्यावरचं तोंड, जे बोलतं खातं ते तोंड, आश्लेषा नक्षत्र बोटांची नखं, मघा नक्षत्र नाक. बघा तुम्ही, सिंह राशीच्या लोकांचं मघा नक्षत्र ज्यांचं असतं त्यांचं नाक मोठं असतं, सिंहाचं नाक मोठं दिसतं, मघा म्हणजे मोठा, मघा नक्षत्र नाकावर पडतं. पूर्वा नक्षत्र आणि उत्तरा नक्षत्र हे गुप्तेंद्रियावर पडतात. हस्त नक्षत्र दोन्ही हाताचे तळवे आहेत. चित्रा नक्षत्र फक्त डोकं आहेत, रक्ताभिसरण बीपी नाही, फक्त डोकं. स्वाती नक्षत्र दात दाखवतं. विशाखा दोन्ही भुजा, हात. अनुराधा हे वक्ष, हृदय हे दाखवतं.
नंतर ज्येष्ठा नक्षत्र जिभेवर पडतं. ज्येष्ठा नक्षत्र वृश्चिकेतलं चतुष्पाद नक्षत्र आहे. वृश्चिक रास अष्टमात ज्येष्ठा नक्षत्रात चंद्र असेल तर जिभेवर विंचू आहे, हे लक्षात ठेवा. मूळ नक्षत्र दोन्ही तंगड्या, पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा नक्षत्र दोन्ही जांघा, श्रवण नक्षत्र कान, धनिष्ठा नक्षत्र पाठीवर पडतं. शततारका नक्षत्र हनुवटी कुठलाही अवयव राहत नाही. पूर्वा भाद्रपदा आणि उत्तरा भाद्रपदा आर्मपिट ज्याला बगला म्हणतात, आणि रेवती नक्षत्र अंडर आर्म्स म्हणजे दोन्ही खाका. तुमच्या डोक्याच्या शेंडीपासून पायाच्या नखापर्यंत प्रत्येक अवयव तुमच्या नक्षत्र आणि स्थानामध्ये दिसतो आणि त्यावरून तुम्हाला आरोग्याचं निदान करता येतं. मजेशीर आहे ना हे सगळं? काहीच लपलं नाही तुमच्या कुंडलीत. त्यामुळे आपल्याकडे म्हण आहे की नाही, डॉक्टरपासनं आणि वकिलापासनं काही लपू नका. तिसरी गोष्ट ॲड करा, ज्याला ज्योतिषशास्त्र कळतं त्याच्यापासून काही लपून राहत नाही. तुम्ही नाही सांगितलं तरी ते इथे दिसणार आहे. डॉक्टरना निदान नाही झालं पण अष्टमामध्ये षष्ठामधले ग्रह तुमचं निदान करतात आणि ते करेक्ट येतं. हे प्रतिपादन तुम्हाला जेव्हा तुम्ही सगळे ग्रह व्यवस्थित नक्षत्रांसकट सगळी स्थानं अगदी छान शिकता तेव्हा तुम्हाला ग्रह असे तोंडाने बोलायला लागतात कुंडली बघताना. इतकं छान आहे हे शास्त्र, कारण हे माणसांचं शास्त्र आहे, माणसांबद्दल बोलणारं आहे. ग्रह माणसांसारखे वागतात हे आपल्याला दिसतं. त्यामुळे अतिशय इंटरेस्टिंग आहे ना. तुम्हाला सगळ्यांना हे आवडलंच आहे. मला येत आहेत मेल, त्याच्यावरून कळतं आहे. जास्तीत जास्त लोकांनी माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, म्हणजे अजून पुढच्या प्रेडिक्टिव्ह ॲस्ट्रॉलॉजीकडे आपण लवकर जाऊया. वाट बघा पुढच्या एपिसोडची. बाय बाय.